नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 11 चे अधिकृत उमेदवार सविता रवींद्र काळे अ, मानसी योगेश चौरे ब, सोनाली तुषार भंदुरे क, नितीन बाळा संपतराव निगळ ड प्रभागामध्ये तसेच दादासाहेब गायकवाड नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचारपत्र व नागरिकांचे आशीर्वाद घेत घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वाटप व नागरिकांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे। या चारही उमेदवारांना प्रभागामध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय व घरोघरी त्यांचा नारळ शाल देऊन सत्कार देखील करण्यात येत आहे, तसेच औक्षण करण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार आहेत। यावर्षी नक्कीच प्रभाग क्रमांक 11 मध्ये परिवर्तन होणार। सातपूर गावातील प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक असतील आमच्या सर्वांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहतील आणि चारही उमेदवारांचे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। लोकांचा कल हा परिवर्तनाकडे विकासाकडे आहे। आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले आहे। नागरिक मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देत आहे, सत्कार होत आहे। असाच प्रतिसाद दिनांक 15 जानेवारीला असू द्या असेही चारही उमेदवारांनी बोलताना आवाहन केलंय। काय सांगा, आपला भारतीय जनता पार्टीचा आज प्रचार चालू आहे प्रभाग 11 मध्ये। सातपूर आजवडे पण सुरुवात झाली, काय सांगणार? 1992 ते आत्ताच्या इतिहासात पहिल्यांदा सातपूर शहरात नवचैतन्य निर्माण झालेले आहे। कारण सातपूर शहरातील स्थानिक उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे। आम्ही प्रचार करताना असं भासतंय का जणू गुढीपाडवा दिवाळीसारखा सण होतोय। सर्व गाववाले आणि सर्व प्रभागातील जनता, मग कॉलनीतले असो, सातपूर कॉलनीतले असो, कामगार नगर असो, स्वारबाबा नगर असो, प्रबुद्ध नगर असो, महादेव नगर असो आणि गावठाणे राजवाडा परिसरातले प्रचंड कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या उत्स्फूर्ताने प्रचारासाठी सामील होत आहे। मी प्रामुख्याने असं सांगेल का भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकही नगरसेवक नसताना मग आमच्या सातपूर गावच्या जुन्या आठवणी असल्या, जुन्या ठेवी असल्या, दोन्ही चावड्या असेल, सामाजिक दादासाहेब गायकवाड सामाजिक सभागृह असेल व रस्त्याचे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल, हे सीमाताईंच्या माध्यमातून झालेले। जर एकही नगरसेवक नसताना ताईंनी या प्रभागात जवळजवळ 2-5 कोटीचे कामं केलेले, तर नगरसेवक असताना या प्रभागाचा विकास कसा होईल हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। मी या ठिकाणी तमाम प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार जनतेला आवाहन करील की येत्या 15 तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना कोणकोणते उमेदवार आहे, काय नावे सांगणार? विजयी करावं। नावे सांगा उमेदवाराचे, कोणकोणते उमेदवार आहेत? प्रभाग क्रमांक 11 मधील अ मधून सौ सविता रवींद्र काळे या उमेदवारी करीत असून त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। ब गटामधून सौ मानसी योगेश चौरे या उमेदवारी करीत आहेत, त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। क गटामधून सोनाली तुषार भंदुरे या उमेदवारी करत असून त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। आणि ड गटामधून सातपूर शहराचे युवा नेतृत्व बाळा तथा नितीन निगळ हे उमेदवारी करीत आहे, त्यांचा अनुक्रमांक 2 आहे। या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा असं मी सर्वांना आवाहन करतो। नाही बघा बाळू, आपला जो प्रचार चालू आहे सातपूर आजवड्यापासून, काय सांगणार? आपण बघितलं मोठ्या उत्साहात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे यांचं सातपूर राजवाड्यात स्वागत करताय, घराघरात ओवाळताय। याच्यातून एकच अर्थ निघतो की सर्वांनी आम्हाला स्वीकारलं आहे आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्हाला आशीर्वाद देताय, ओवाळताय। आणि नक्कीच यावर्षी प्रभाग 11 मध्ये परिवर्तन होणार आणि सर्व सातपूर गाव असेल, प्रभाग 11 मधील नागरिक असतील, आमच्या सर्वांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहतील आणि चारी सीटं हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून येईल। एकंदरीत आम्ही फिरत असताना आम्हाला असं लक्षात येते का लोकांचा कल हा परिवर्तनाकडे आहे आणि विकासाकडे आहे। आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून सातपूर राजवाडा येथे कधीही न होणारे जे कामं होते, त्या दोन्ही चावड्यांचं काम असेल, दादासाहेब गायकवाड सभागृहाचं काम असेल, तसेच सातपूर गावातील मारुती मंदिर असेल, आपल्या गावचं ग्रामदैवत असलेलं मंदिर असेल, नक्कीच याची परतफेड ही सातपूरमधील जनता, सातपूरमधले नागरिक ही करतील आणि या ठिकाणी चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून देतील असा मला ठाम विश्वास। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।